Hello friends, how are you? I hope that all of you are very fine. मित्रांनो, आपण आपल्या 12वीच्या सिलेबस मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टरची सुरुवात केली गॉसेस थेरमच्या ऍप्लिकेशन. कुठलं ऍप्लिकेशन? टू डिटरमाइन द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आउटसाइड द स्फेरिकल चार्ज कंडक्टर. दुसरं, टू डिटरमाइन द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आउटसाइड द युनिफॉर्मली चार्ज्ड सिलेंडर. नंतर, to determine the electric intensity outside or plane sheet of charge. फ्रेंड्स, आज पहिल्यांदा आपल्याला बघायचे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जस्ट आउटसाइड द कंडक्टर. चला मित्रांनो, एक कुठल्याही शेपचा कंडक्टर, दिस इज द कंडक्टर. नंतर आपण या कंडक्टरला दिली चार्जिंग. इफ दिस कंडक्टर इज चार्ज्ड such that it is charged such that its charge density surface charge density is a sigma. Surface charge density is the charge per unit surface area. फ्रेंड्स, जर का समजा चार्ज डेन्सिटी युनिफॉर्म असेल, याचा अर्थ हे चार्जेस युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेत. इफ गिवन कंडक्टर इज चार्ज्ड सच दॅट चार्ज डेन्सिटी बिकम सिग्मा. ओके, आपलं टार्गेट काय? आपला टार्गेट आहे व्हॉट इज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जस्ट आउटसाइड द कंडक्टर. म्हणजे तो पॉइंट आपल्या या कंडक्टरचा पार्ट नाही, परंतु त्या पॉइंट मध्ये आणि आपल्या कंडक्टर मध्ये गॅपही नाही. सो हिअर दिस इज द पॉइंट विच इज सराउंडेड बाय एरिया डीएस. हा आपला एरिया डीएस, हा आपला पॉइंट पी. तुम्ही इथं लिहा, नाहीतर बाजूला लिहू शकता. नाउ टेक अ इमॅजिनरी सिलेंडर ऑफ व्हेरी स्मॉल लेंथ and whose area of cross section is ds, and insert it at the point P such that its one end is inside while other end is outside. अगर ये ऐसा है तो ये अंदर ऐसा जाएगा और बाहर थोड़ा सा एंड बाहर होगा. मतलब इस सरफेस को, ये कंडक्टर के सरफेस को बाहर का फेस बिल्कुल पॅरलल रहेगा. याचा अर्थ असा आहे की हे जे डीएस एरिया आपण घेतलेला आहे तो आणि याचा हा फेस एकदम पॅरलल. लाइन ऑफ फोर्स इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू चार्ज द सरफेस. ही प्रॉपर्टी आपण बघितलेली. लाइन ऑफ फोर्स is perpendicular to charged surface, and if charges are now positive, then this line will be perpendicular to the ds as well as perpendicular to outside face of cylinder. मग या डीएस एरियाचा जो वेक्टर आहे त्याचं डायरेक्शन कोणीकडे? त्या डीएस एरियाचा जो वेक्टर आहे त्याचं डायरेक्शन सुद्धा त्याच डायरेक्शनला, म्हणजे हे असेल याचं एरिया वेक्टरचं डायरेक्शन. सो एरिया वेक्टर and electric intensity vector are in same direction. So what is the flux over this closed surface? Flux over closed surface, I will say d phi, is equal to, let intensity on the surface is E. Here cos theta into ds.
This is general formula. But how much is theta here? Theta is 0. थीटा 0 असेल तर cos of theta ची किंमत किती? Cos of theta ची किंमत 1 and therefore d phi is equal to E into ds. Equation number 1. But if this conductor is placed in such a medium whose dielectric constant is K, this K is not a dielectric constant of this conductor. This K is a dielectric constant of the medium surrounding this conductor. म्हणजे तो पाण्यात ठेवला, तो लाकडात ठेवला, तो ग्लास मध्ये ठेवला, हे जे कंडक्टर आहे ते कशात दुसऱ्या एखाद्या मटेरियल मध्ये ठेवलेले, त्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय असेल? तर आमचा गॉसेस थेरम सांगतोय, बाय गॉसेस थेरम टोटल फ्लक्स ओव्हर क्लोज्ड सरफेस बघा, आपण हे जे सिलेंडर टाकलंय त्यामुळे हा डीएस एरिया क्लोज झाला की नाही? त्या सिलेंडर वरती आपण असं झाकण ठेवलंय, म्हणजे लक्षात आलं का आपल्या, जसा एखादा हा पेन असतो, या पेनचं झाकण आपण असं लावलंय, याचा अर्थ या पेनचा हा जो पार्ट आहे तो आपण कव्हर केलाय की नाही, क्लोज केलाय की नाही? आणि तसंच मुळे आपला हा टोटल फ्लक्स ओव्हर क्लोज्ड सरफेस आपल्याला भेटू शकेल की नाही? इफ इट इज, then its formula will be 1 by epsilon times, epsilon म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ द सराउंडिंग मीडियम, नाहीतर त्याला इप्सिलॉन 0 के म्हणा, एकतर इप्सिलॉन म्हणा नाहीतर इप्सिलॉन 0 के म्हणा, इनटू चार्ज एनक्लोज्ड. मग सांगा बरं किती चार्ज एनक्लोज झालेला असेल? चार्ज एनक्लोज्ड, here charge enclosed is equal to sigma into ds. आता हा सिग्मा इंटू डीएस कुठून आला? ज्यांना समजलं नसेल त्यांच्यासाठी फॉर्म्युला लिहितो. अरे मित्रांनो, आपण म्हटलं होतं की नाही, दिस कंडक्टर इज चार्ज सच दॅट इट्स चार्ज डेन्सिटी बिकम सिग्मा. अरे म्हटलं होतं. मग सिग्मा म्हणजे काय असतं? सिग्मा म्हणजे असतं सरफेस चार्ज अपॉन सरफेस एरिया, चार्ज बाय एरिया. आपण एरिया किती घेतला? एरिया घेतला डीएस, म्हणून सिग्मा इज इक्वल टू लेट चार्ज डी क्यू बाय एरिया डीएस. हा डीएस इंटू सिग्मा होईल, म्हणून चार्ज एनक्लोज्ड इज इक्वल टू सिग्मा इंटू डीएस झाला. संपला काम. बघा, इक्वेशन 1 सांगते फ्लक्स ई इंटू डीएस, इक्वेशन 2 सांगते फ्लक्स इज सिग्मा डीएस बाय इप्सिलॉन. याचा अर्थ इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 देतंय काय? देतं फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 E into ds is equal to sigma into ds divided by epsilon. What will you do further? Here ds be cancelled out and intensity is equal to sigma by epsilon. If you write this epsilon in terms of dielectric constant, then this will be, yes, epsilon 0 k. आपल्याला फॉर्म्युला ध्यानात ठेवायचा या फॉर्म मध्ये, तुम्ही या फॉर्म मध्ये ध्यानात ठेवला तर चालतो. आणि मग शेवटी काय म्हणतो आम्ही? इफ दिस कंडक्टर इज प्लेस्ड इन एअर मीडियम देन के विल बी इक्वल टू 1. इफ दिस कंडक्टर इज प्लेस्ड इन एअर मीडियम देन if
conductor is placed in air medium, then K will be equal to 1 and therefore intensity is equal to sigma by epsilon 0. मित्रांनो याला सफिक्स ए देऊ त्या. कंडक्टर कुठल्याही शेपचा असू द्या, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जस्ट आउटसाइड द कंडक्टर हे इतकंच येतं, त्याच्यात बदल होत नाही. मीडियम असेल तर सिग्मा बाय एप्सिलॉन 0 के, एअर मीडियम असेल तर सिग्मा बाय एप्सिलॉन 0.